आम्हाला सांगायला नाही बाबा तसं करू नका. आई वडील हे दैवत आहे आणि ते दैवत चांगल्या पद्धतीनं जर सांभाळलं, त्याचं जर काही करीत राहिलो तर आपण म्हणजे तसा अंतर देऊ नका. हे भविष्य सांगितलं. आणि त्यांनी आपल्याकरता किती कष्ट केलेले, त्यांनी आपल्याकरता काय काय केलेलं नाहीये, ते जर आहे तर म्हणून आपण आहे. आणि म्हणून माझ्या धर्मबंधूंनो, जशी आपण आपली ईश्वराची सेवा करतोय तसं आई वडिलांची सेवा करणं सुद्धा मानवतेचा धर्म आहे. त्याच्या मनातलं काढून टाकलं. दोघं जण निघाले. नकुलापर्यंत जाऊन पोहोचले. नकुलाला विचारलं, काय बा का बसला? म्हणे दादा एक गाय वेळेला तिनं स्वतःचं वाचून खाऊन टाकलं. जन्म देणाऱ्या आईनं कुठं स्वतःचा अर्ध खावं का? धर्मराजाने सांगितले की बाळ हीच कलियुगाचं भविष्य आहे. म्हणजे दादा कसं? म्हणजे कलियुगामध्ये जन्म देणारी आई असो अथवा जन्म देणारा बाप असो, मुलीचे पैसे देण्याकरता अथवा मुलीचे पैसे घेण्याकरता कुणीच घाबरणार नाही. मुलाचे पैसे घेणं अथवा मुलीचे पैसे देणं म्हणजे आपण आपल्या जन्मदात्याला एक प्रकारचं खाणं, म्हणजे हुंड्याशिवाय लग्नच होणार नाही. म्हणजे तुम्ही खाता म्हणजे काय करता? घेता किंवा देता? याचा अर्थ काय झाला? आपणच आपल्या अर्भकाला खातोय. म्हणजे पैसा घेणं अथवा पैसा देणं म्हणजे हा जर सरकार आज सांगताय हुंडा बळी, अरे नाही, हुंडा नाहीये, तुम्ही ईश्वराचे आहात. ईश्वराचं असल्यानंतर घेतलेलं काय, दिलेलं काय ते करू नका. हे भविष्य अगोदरच सांगितलेलं एक प्रकारचं खाणं म्हणजे जन्म देणारा आई, जन्म देणारा बाप. पैसे घेऊ नका. बिन कायदे असेल, गरीब असेल तर गरीबाचं, श्रीमंत असेल तर श्रीमंताचं, श्रीमंतानं गरीबाचं करून घ्यावं आणि गरीबाचं करून जर घेतलं तर तो गरीब सुद्धा श्रीमंताचा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे हा आपला भेदभाव सगळं नष्ट झाला पाहिजे. तिथून निघालेले अर्जुन बसलेला होता. त्या टेकडीकडे बघत होता. ती टेकडी हालत होती. धर्मराज गेले. धर्मराजानं अर्जुनाला विचारलं, अरे बाळ तू का बसला? म्हणजे दादा ते वर बघा ना, त्या कापणीच्या धाग्यावर हा डोंगर धोके देतोय. म्हणजे अरे बाळ ते सुद्धा कलियुगाचं भविष्य आहे. म्हणजे दादा कसं? अरे कलियुगाचं भविष्य असं आहे. म्हणजे कलियुगामध्ये प्रकार असा होणार आहे, अत्याचार, अनाचार आणि भ्रष्टाचार हा डोंगर एवढा होणार. आणि पुण्याची म्हणजे कापणीचा धागा म्हणजे पुण्याचा देश फक्त कापणीच्या धागे असणार. माझ्या धर्मबंधूंनो, एवढं मोठं विश्व, एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये जरी बघितले तर अत्याचार, अनाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे डोंगरा एवढं पाप आहे. आणि कापणीचं धाग्या दिसणं फक्त पुण्य शिल्लक राहिलेलं आहे. पण ती सुद्धा संतांची पुण्याही तुम्ही अशी अजूनमधून धार्मिक कार्यक्रम आयोजित करतात, ईश्वर सेवा करतात. म्हणजे तो कापणीचा धाग्याला गोष्टी मिळते, तो बळकट होतोय. आणि हे जर कापणीच्या धाग्याचं पुण्य जर संपलं तर ही कलियुग संवार व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही. म्हणजे आपल्याची धार्मिकता नष्ट करू नका. धार्मिकता वाढवा. धार्मिकता जर वाढली तर आपण त्या धाग्याला सपोर्ट केला म्हणजे जास्त काळ टिकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून डोंगरा एवढं पाप आणि कापणीच्या धाग्या इसणं पुण्य. 14 जणाला घेतलं की जाऊन पोचले. कुठे होती? तो फॉरेस्टामध्ये भीम फिरत होता. फॉरेस्टामध्ये गेले. त्यांनी त्याला खांद्यावरती टाकलेले. तो चक्रा मारतोय, फिरतोय. फिरत असलेल्या भीमाला विचारलं. धर्मराजा म्हणतात, अरे बाबा चल, आता 8 दिवस बाकी राहिले, आपल्याला हिमालयात जायचं. त्याने उत्तर दिलं की दादा आता मात्र मी तसा येणार नाही. जेव्हा मला ते 2 तोंडाचं घोडं दिसेल त्याला मी मारणार, नंतर येणार. ते म्हणे बाळा आजपासून बरोबर 8 दिवसानंतर 2 तोंडाच्या घोड्याचा जन्म होणार आहे. जन्म झाला नाही. म्हणजे गावातल्या लोकांना सांगितलं तिथं फिरतंय आणि मी भविष्य सांगितलंय, जन्म व्हायचा आहे. म्हणजे ते 2 तोंडाचं घोडं कलियुगात, म्हणजे कलियुगात जन्माला येणार आहे. द्वापार युगात 2 तोंडाचं घोडं नाही. म्हणजे मग द्वापार युगात नाही तर कलियुगात येणार आहे. त्या 2 तोंडाच्या घोड्याचं नाव तरी मला सांगा. म्हणजे तुला जर ऐकायचं असेल तर कलियुगातलं 2 तोंडाचं घोडं म्हणजे कलियुगाचं सरकार. म्हणजे कसं? म्हणजे गुन्हावाल्याकडून बी खातं, बिन गुन्हावाल्या. गुन्हा केला तरी पैसे भरावे लागतात आणि नाही केला तरी पैसे भरावे लागतात. म्हणजे खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं. म्हणजे अशा प्रकारचं दोन्हीकडून चालणारं हे 2 तोंडाचं घोडं. म्हणजे त्याचा जन्म व्हायचा आहे कलियुगामध्ये. आता चला त्याच्या डोक्यातलं निघालं. सर्व जाऊन पोचले आणि पोचल्यानंतर धर्मराजानं काय केलं
दिवस आता कलियुग लागायचा. पण धर्मराजानं काय केलं का अगोदरच हे 5 पांडव जे होते त्यामध्ये 4 पांडव द्रौपदीला हिमालय पर्वतामध्ये पाठवून दिलं आणि धर्मराजा फक्त परीक्षितीला राजनीती निरूपण करण्याकरता 7 दिवस कलियुगात राहिला. फक्त 7 दिवस. 7 दिवसामध्ये धर्मराजांना कलियुगाचं अन्न घेतलं नाही, पाणी घेतलं नाही, काहीच घेतलं नाही. फक्त रात्रंदिवस राजनीती निरूपण केले. पण कलियुगाचा वारा लागला. अन्न पाणी घेतलं नाही पण कलियुगाचा काय लागला? वारा लागला. बघायचं जर असेल तर चरित्रामध्ये युधिष्ठिरा निर्य दर्शन या निरेमध्ये वाचून बघा. वारा लागला, निरोप आला. निरोप आल्यानंतर गंमताची झाली. धर्मराजाला चालवलं. 7 दिवसानंतर चालवलं. चालवल्यानंतर गंमताची झाली की जे स्वर्गाच्या वाटेनं चांगलं मोक्षाचं न्यायला पाहिजे ते नरकाच्या रस्त्यानं काढलं. चौकडून कुंड भरलेले, घाण दुर्गंधी येते. धर्मराजानं दाबून धरलं आणि मग प्रश्न केला, म्हणे मला या रस्त्यानं का आणलं? उत्तर मिळालं की म्हणे फक्त कलियुगाचा वारा लागला म्हणून नरकाचं दर्शन केलं. आणि कलियुगाचं जर अन्न पाणी सेवन केलं असतं तर इथं ढकलण्यात आलं असतं. एवढा मोठा दृष्टांत लांब लचक याचा बोध घ्या की धर्मराजाला फक्त कलियुगाचा वारा लागला तर नरकाचं दर्शन झालं. आपला जन्म कोणत्या युगात? आपण कलियुगामध्ये नसुकी हवा खातो का? जे खाण्यासारखं नाही ते खातो, ते पिण्यासारखं नाही ते पितो आणि जे करण्यासारखं नाही ते करतो. मग जेव्हा भगवंताला आमच्याकरता कोणता रस्ता साफ करून ठेवला असेल असा जर प्रश्न केला तर? म्हणून माझ्या धर्मबंधूंनो या कलियुगातून सुटण्याकरता आमच्या सर्वज्ञांनी अगदी साधा आणि सोपा मार्ग सांगितलेला आहे आणि तो मार्ग खऱ्या अर्थानं आम्ही अवलंबला. जर आचरणामध्ये आणला तर आमची चौकडी चुकणारे, कलियुगाचं दुःख चुकणारे, आम्ही ईश्वराचे होणारे. आणि म्हणून चौयुगाच्या धर्मावरून विपरीत झाल्यानंतर चौकडी चुकली. चौकडी चुकल्यानंतर वेळ बोध काय जे असेल अनुसरणापर्यंत गेलो आणि गेल्यानंतर ते शास्त्रचरी तत्व झालं तर मग आम्हाला निश्चित सत्ता ज्ञान होणारे, सत्ता ज्ञानाच्या पुढं सामान्य ज्ञान होणारे, सामान्य ज्ञानाच्या पुढं विशेष ज्ञान होणारे आणि प्रकाशपदाचे दुःख भोगणारे आणि त्या दुःखातून आपली सुद्धा अविद्याछेद होणारे. अविद्याछेद झाली म्हणजे या परमेश्वर तयाचे माया पारांगत करते. मायेच्या पलीकडं म्हणजे मायेचा स्वरूप जे इथं आहे याच्या पलीकडे नेऊन लोटला म्हणजे अशा प्रकारचा उद्धार परमेश्वर आपला करतात. म्हणून माझ्या धर्मबंधूंनो आज तुम्ही म्हणता घड्याळाकडे पाहायचं कारण काय आहे ते पुढचं कारण तुम्हाला माहितच आहे. वेळाना वेळ वाढत जर गेला तर रिझर्वेशन झालेलं आहे, गाडीचं तिकीट बुक आहे, तिकीट माझ्या खिशात आहे. पण जर बोललो तर गाडीचा करता मी जर तिथं जाऊन नाही पोहोचलो तर गाडी काही उभी राहिला असं काही नाहीये. कारण गाडीच्या अगोदर जर गेलं तर मी म्हणेल गाडी आमची यायची म्हणून मी उभा राहील. परंतु गाडी असं नाही म्हणणार वाटीचा आलची कर बाबा थोडा वेळ आपण 5 मिनिटं लेट करू असं काही जमणार नाही. म्हणून ही झालेली जी सेवा आहे 3 वेळची सेवा झाली. तुम्ही सुद्धा शांत चित्तानं श्रवण केली. तुम्हाला पुरी लागली किंवा नाही हे मी सांगू शकणार नाही. मी काही सर्वज्ञ चक्रधर स्वामी नाही. परंतु सर्वज्ञाच्या चरणी अशीच प्रार्थना करेन की माझ्या परब्रह्म परमेश्वरा सर्वज्ञ श्री चक्रधरा आया ही जी जनता आहे उडी बाबडी जरी असली अनेक वर्षापासून की ज्या वेळाला झाडी गोंडवाड्यामध्ये आमचे सर्वज्ञ असताना या परिसरामध्ये किती काळ भगवंताचा गेलेला आहे तो सांगता येणार नाही. आता ते डाकराम असो, मनसळ असो, डाकराम सुकळे असो, या परिसरातला कोणता मावळा जरी असला तर माझ्या धर्मबंधूंनो त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला हा संपूर्ण परिसर आणि या परिसरामध्ये राहणारी ही संपूर्ण जनता, या जनतेला आपल्या पूर्वजाला का होईना त्या सर्वज्ञाचं दर्शन झालेलं असेल. परंतु आपण आभागी जन्माला आलो. आभागी जन्माला आलो म्हणजे सर्वज्ञ आपला जन्म व्हायच्या अगोदर गेलेले. पण भाग्य एवढंच आहे की उपदेशची घराणा मिळाला. घराणाच नाही मिळाला, स्वामीचं सुद्धा तत्वज्ञान आपल्याकडे
आपल्यापर्यंत आहे आणि म्हणून त्या शुद्ध तत्वज्ञानाचा आचार करा, विचार करा आणि योग्यता प्राप्त करून घ्या आणि ती योग्यता प्राप्त करून भगवंत आपल्याला सर्वांना सद्बुद्धी देऊन या मंदिरचं जे कार्य आहे ते आणखी जास्त प्रमाणात वाढत राहू अशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या चरणी प्रार्थना करतो. लावलेले शब्द अखंडते घेतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वज्ञ श्री त्या 4 दिवसापासून या ठिकाणी माझ्या संस्थेच्या मंदिरामध्ये श्री चक्रस्वामीच्या निमंत्रणानं श्री चक्रस्वामी जयंत्योत्सवाच्या निमित्ताने श्री चक्रस्वामी दुःखनिवारण या प्रकरणावर 2 दिवस प्रबोधन झालं. त्यानंतर पवित्र अवताराचं विलक्षणता या प्रकरणावर प्रबोधन झालं आणि जवळजवळ 3 प्रवचन अर्जित बाबांच्या मुखातून अमृतवाणीतून उत्तम प्रकारे परमेश्वर प्राप्तीचं प्रकरण, परमेश्वराच्या आनंद प्राप्तीचं प्रकरण आपल्याला 3 प्रवचनातून 3 सकारात्मक बाबांनी आपल्या पुस्तकाच्या भाडीतून लंकवलेला आणि आज या कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता होता. Yeah.